आजच्या डिजिटल युगात UPI आणि ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढतोय. असं असताना तुमच्या कॅश ट्रान्झॅक्शनवर आयकर विभाग कडक नजर ठेवून असते. काळा पैसा आणि कर चोरी रोखण्यासाठी सरकारने हे कठोर नियम लागू केलेत. अनेकदा नकळत मोठ्या रकमेचे व्यवहार केल्यास तुम्हालाही आयकर नोटीस येऊ शकते. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर कायद्यानुसार कलम 269 ST एकाच व्यक्तीने एका दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारू नये. यात भेटवस्तू, कर्ज, व्यवसाय पेमेंट किंवा इतर कोणतेही हस्तांतरण येते. उदाहरणार्थ जर तुम्ही 2.5 लाख रुपये रोख घेतले तर आयकर विभाग ती रक्कम जप्त करू शकतो आणि नोटीसही पाठवू शकतो. बँक, क्रेडिट कार्ड बिल, मालमत्ता व्यवहार किंवा मोठ्या भेटवस्तूंवर आयकर विभाग विशेष लक्ष ठेवून असतं. मोठे रोख व्यवहार असल्यास तपास होऊ शकतो आणि नियमभंग झाल्यास तितक्याच रकमेचा दंड आकारला जाऊ शकतो. हे नियम पगारदार, व्यापारी आणि व्यावसायिक सर्वांवरच लागू आहे. सुरक्षित राहण्यासाठी शक्य तितके मोठे पेमेंट बँक किंवा डिजिटल माध्यमातून घ्या. रोख स्वीकारल्यास पावत्या ठेवा आणि व्यवहार हे इन्स्टॉलमेंटमध्ये घ्या. लग्न, इव्हेंट किंवा प्रोजेक्ट सारख्या प्रसंगी पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये घेणंच चांगलं. जर नोटीस आली तर सर्व कागदपत्र तयार ठेवा आणि कर सल्लागाराशी संपर्क करा. बँकेत 10 लाखांपेक्षा जास्त रोख ठेव, 1 लाखांवरील क्रेडिट कार्ड बिलाची रोख भरपाई, 30 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता व्यवहार आणि 50,000 पेक्षा जास्त रोख भेटवस्तूंवर आयकर विभागाची नजर असते. त्यामुळे मोठे रोख व्यवहार टाळा आणि सुरक्षित मार्ग वापरूनच व्यवहार करा. आणि ही माहिती आवडली असेल तर लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.